नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. हे बघा, आमच्या घरात दत्त जयंती उत्सव साजरा करतात. त्याचाच मी हा छोटासा आपणास व्हिडिओ करून दाखवणार आहे. प्रथम असं मकर सजवतात, त्याच्यामुळे माझं कसं मला जेवणाचा वगैरे कार्यक्रम तर आपणास दाखवायला मिळाला नाही, कारण एका ठिकाणी मी जेवण करत होती आणि थोडासा व्हिडिओ येऊन शूट करत होती. त्याच्यामुळे रेसिपी वगैरे मी काय दाखवली नाही. जसं मी बनवते रेसिपी तसंच मी दाखवते. आमच्या घरामध्ये छोले बटाट्याची भाजी, वरण, पापड, लोणचं, मिरच्या फ्राय, लापशी अशा प्रकारे दत्त जयंती उत्सवाला जेवण की तयार केलेलं. पण त्याचा व्हिडिओ मला शूट करता आलाच नाही. थोडंसं गडबड झाली, थोडीशी तब्येत पण बिघडते ना, अशामुळे थोडासा व्हिडिओ करता आला नाही. जसं मला जमला तसं मी आपणास हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण नक्की पहा. भटजी काकांनी गाराणं घातलेलं आहे, ते पण खूप छान वाटलं. ते पण नक्की ऐका. गणपती महाराजा श्री गजानन गणपती महाराज जागेवाला महाराजा जागेवाला महाराजा जागेवाला महाराजा तसबा नाला सोबाराजा नाला सोबाराजा नाला सोबाराजा नाला सोबाराजा ग्रामदत्ता. तुम्हाला काय सांगायचं असेल ते तुम्ही सांगा. नाला सोबाराजा नाला सोबाराजा ग्रामदत्ता जीवदानी माते तसंच बा यजमान मनोज यांच्या बा खर्चा कुलस्वामी माते आई भगवती माते आई भगवती माते इथे बा सालातणे तुमचं कुटुंबाचं नाव काय? लिंगेश्वर माझे तुमच्या नावाने मंगल मान्य करून घ्या. वाईंकर कुटुंबामध्ये मनोज वाईंकर कुटुंबामध्ये काही कुटुंबामध्ये काही कोणाचा मोठा नाना बहुत सर्व दोन कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारे सुख शांती नाव द्या. या वाईंकर कुटुंबामध्ये वाईंकर कुटुंबामध्ये काही कोणाचा मोठा नाना बहुत बहिष्कारांचा सगळं दोन कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारे सुख शांती नाव द्या. येथील भाषामध्ये वाईंकर कुटुंबामध्ये भाषामध्ये नोकरी धंद्यामध्ये पैसा आणि धंद्या उठणार ठेवून यशात आवाजाच्या मुलाबालाच्या विद्यालय नोकरी धंद्यामध्ये चांगल्या प्रकारे यश येऊन यशात आवाजाच्या अति सगळे वेगळा दौर करा. चांगल्या प्रकारे आशीर्वाद द्या. अति सगळे वेगळा दौर करा. चांगल्या प्रकारे आशीर्वाद द्या. आज या कुटुंबाने मनोसंकल्पी याच्यासाठी केली आहे. बोला गणपती बाप्पा. नमस्ते पितृ देवता नाही असं काय नाही. मान्य करून घ्या. या कुटुंबामध्ये काही गुणाच्या सगळं मान्य करून पितृ देवता नमो नमाची शांती शांती. चैतन्याची नमः पूजा नमः नमो नमः. ओम नमो पूजा नमः नमो नमः. ओम नमो चैतन्य. ओम नमो पूजा नमः इकडे दरवाजावरती बंद टाकायची. ओम नमो पूजा नमः हिडापिरातल्याच्या पर्यायाने राही पूजा नमः नमो नमः फोडायचं. ओम नमो पूजा नमः गजानन गोकुळाना ओम चैतन्याची नमः पूजा नमः राही पूजा नमः नमो नमः. तो सभ्य नमः
दोन साईडला ठेवायचं. ओम नमो श्री पूजनम गच्छामि नमो नमः इडाकडाकडे चपरे आराते पूजनम गच्छामि नमो नमः. उभं चांगलं असतो. ओम श्री दामदासवाय नमो नमः इडाकडाकडे चपरे आराते पूजनम गच्छामि नमो नमः. ओम काही जरा पातळवरती करा. ओम नमो श्री पूजनम गच्छामि नमो नमः शब्द नमो नमः गजसंभोगुळानां गोविंदानां चैतन्याची कला शांती शांती देवताभ्यो नमो नमः. ते पुसून काढा. दोन दिलेला दोन द्या. ओम नमो श्री पूजनम गच्छामि नमो नमः दामदासवाय नमो नमः शब्द नमो नमः दामदासवाय नमो नमः ओम नमो श्री पूजनम गच्छा हातोच्या पुसाना. ओम नमो श्री पूजनम गच्छामि नमो नमः दामदासवाय नमो नमः. दत्त गुरूंच्या कानाला लावा, गणपतीला लावा. ओम नमो श्री पूजनम गच्छामि नमो नमः श्री दामदासवाय नमो नमः गणपतिवताभ्यो नमो नमः. नमस्ते यज्ञ वेदम समर्पयामि. ओम नमो श्रीराम गच्छामि नमो नमः दामदासवाय नमो नमः. ओम नमो श्री पूजनम गच्छामि. ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले. हे बघा मस्त अशी पूजा पार पडल्याच्या नंतर पाळणा वगैरे सर्वजण गातात दत्तगुरू महाराजांचा. पाळणा मी असं पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण कधी कधी आपल्याला पूर्ण गाणी वगैरे असं सगळं ठेवलं तर कॉपीराईट पण व्हिडिओला येऊ शकतं. त्यामुळे मी असं गाणं पण पूर्ण दाखवलं नाही. पण खूप छान वाटतं पाळणा म्हणणं किंवा आरती नंतर भजन आणि अगदी सर्वजण घरामध्ये एकत्र असं कार्यक्रम असला आणि सर्वजण मिळून एकत्र येतात ना, त्यामुळे खूप छान वाटतं घरामध्ये. वर्षात ना एकदा दोनदा असे कधीतरी कार्यक्रम असतात, नाहीतर कोण ह्या टोकाला कोण त्या टोकाला असतं, कधी कोणाकडे येणं जाणं होत नाही. मग अशा कार्यक्रमानिमित्त पाहुणे मंडळी एकत्र येतात. खूप छान वाटतं, घर अगदी भरल्यासारखं वाटतं. आपल्याला म्हणजे कधीतरी थोडासा क्षण का होईना सगळेजण आपल्याला एकत्र मिळतात. त्यावेळेला कसं सासू सासऱ्यांच्या रूममध्ये असे कार्यक्रम हे होत होते. आता मोठ्या दिरांच्या रूममध्ये कार्यक्रम होतात. लांबून का होईना आमचे नातेवाईक मंडळी आवर्जून येण्याचा प्रयत्न करतच असतात आणि खूप छान वाटतं. मस्त अशी पूजा झाल्याच्या त्यानंतर आरती केली जाते. आरती पण असं मी पूर्ण दाखवण्याचा काही प्रयत्न केलेला नाही आहे, कारण गाणी बोलले का थोडंसं आपल्या व्हिडिओला हा कॉपीराईट येतो. त्यामुळे आरती पण मी थोडीशी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करते नावाला अशी जराशी. आपण व्हिडिओ माझा शेवटपर्यंत हे बघा मस्तपैकी अशी पूजा झाल्याच्या नंतर आरती पण अशी छान संपन्न होते. आमचे लांबून नातेवाईक येतात, ते पण छान आरत्या म्हणतात आणि खूप आरत्या होतात दत्त जयंती उत्सवाच्या दिवशी. मी आपला म्हणजे कॉपीराईट येईल म्हणून आपलं असं तुम्हाला बोलून दाखवतो. हे बघा पूजा अर्चना झाली की मग जेवणाचा कार्यक्रम होतो.
जेवणाचा कार्यक्रम उरकून झाला का संध्याकाळी आमच्याकडे भजनाचा कार्यक्रम केला जातो. कारण काय माहिती आहे, भजन झाल्याशिवाय पूजा ही संपन्न होतच नाही. त्याच्यामुळे संध्याकाळी भजन पार पडतं आणि घरामध्ये कसा नाद गुंगला जातो. तबला, टाळ, मृदुंग असं छान वाटतं घरामध्ये छोटंसं असं भजन केल्याच्या नंतर. आणि जरी भजनामध्ये आता गुरुवार होता, सुट्टी नव्हती, मार्गशीर्षचा गुरुवार, त्याच्यामुळे बहुतेक का होईना थोडे का होईना मस्तपैकी असं घरामध्ये यावेळेला भजन पण छान पार पडलं. आणि नक्की माझा व्हिडिओ, मी छोटासाच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास. तर आपणास जर आवडला असेल, श्री दत्तगुरू महाराजांचा आपण आशीर्वाद घ्या आणि माझा व्हिडिओ स्किप न करता आपण नक्की पहा. मला जमतं तसं मी छोटासा आपला प्रयत्न केला आहे घरातल्या आमच्या दत्त जयंतीचा उत्सव जो आम्ही साजरा करतो तो दाखवण्याचा. आणि एकत्र कुटुंब मिळून जे कार्यक्रम साजरे करतात ते खूप छान वाटतात आणि मस्त मजा येते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे बघा मंडळी, मी छोटासा आपणास व्हिडिओ दाखवलेला आहे, आपण नक्की पहा.